जर्नी असेल केरळसाठी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आपण एक नवीन जर्नी स्टार्ट करतोय आतापासून. आपली ही जर्नी असेल केरळसाठी. तर आपण चाललो आहे ट्रेननी. आम्ही ठाणेमधून ट्रेन पकडली आहे. ट्रेनचं नाव आहे नेत्रावती एक्सप्रेस, जी कोकणातून जाणार आहे. आता ट्रेनचा रूट जो आहे तो आहे पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, त्याच्यानंतर कर्नाटक वगैरे लागत आहे. आता आपण बसलोय 12 वाजून 10 मिनिटांनी आपण या ट्रेनमध्ये बसलोय. आपण पोहोचणार आहे उद्या सकाळी 9 वाजता. 8:30 ते 9 वाजता आपण केरळमध्ये पोहोचू. आपलं डेस्टिनेशन असेल पय्यन्नूरमध्ये आपण उतरणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण कहाँ पे जाना है किच्चू? कोरम में जाने वाले. कोरममध्ये आम्ही स्टे करणार आहोत. हा जो आपला जर्नी राहील 8 ते 9 दिवसाची जर्नी असेल. तर पूर्ण ह्या जर्नीमध्ये आपण केरळमधले लाईफस्टाईल जी आहे ग्रामीण भागातली, जसं कोकणची आपण बघितली, सेम त्याच टाईपची असेल, पण थोडीशी डिफरंट आहे. कारण या साईडला पाऊस वगैरे जास्त असतो. आता हा जून महिना सुरू आहे. जून महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस असतो त्या साईडला. तर केरळमध्ये मेन म्हणजे लोक पाऊस बघायलाच जातात. आपले हे तेच आहे मेन तिथली संस्कृती म्हणा, कल्चर त्या साईडचा. ह्या गोष्टी आपण सगळ्या तिथल्या फूड्स वगैरे ते पण सगळं आपण एक्सप्लोर करणार. लोकल फूड आणि होमली कुक्ड फूड, सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहे. तर आम्ही कोणत्या हॉटेलला किंवा त्याच्यामध्ये राहणार नाही. आम्हाला प्रॉपर आम्ही गावामध्ये का राहणार आहोत. आमचे रिलेटिव्ह आहेत तिथे. रिलेटिव्ह सोबत आम्ही 4 ते 5 दिवस आम्ही केरळमध्ये असू आणि 2 दिवस त्याच्यानंतर आम्ही बँगलोर. आणि बँगलोरमधून मग परत आपण रिटर्न मुंबईसाठी येऊ. तर स्टे कनेक्टेड, आमच्यासोबत राहा. पूर्ण आमची जर्नी एन्जॉय करा. आणि जे पण नवीन ब्लॉग असेल ते आम्ही अपलोड करत राहू. तर नमस्कार मित्रमंडळी, आपण हा प्रवास आपला ठाण्यामधून सुरू करत आहोत. थोडं पुढं गेल्यानंतर आपल्याला आता पावसाळ्याच्या सुरुवातीच्या पावसानं झोडपून काढलेला नवीन निसर्ग, एकदम हिरवागार असा निसर्ग बघायला भेटणार आहे. तर माझ्यासोबत राहा, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहे पेनमध्ये. तर पेनमध्ये आम्ही थोडं खायचं प्लॅन करतो आहे. सो आम्ही व्हेज बिर्याणी मागवली. व्हेज बिर्याणी ट्राय करतो आहे. बघू शकता तुम्ही व्हेज बिर्याणी. ठीक आहे, थोडीशी तिखट आणि थोडीशी लागते मला तिखट, पण चांगलं आहे. दुसरं काही खाण्यापेक्षा म्हटलं राईस खाऊ, व्हेज बिर्याणी. नॉनव्हेज पण होतं, पण नॉनव्हेज नाही बोललो, व्हेजच खाऊ. नंतर बघा, कारण केरळ अंकल एक हाँ बिना पैसे का ना जिंजर पैसे दे ना दादा बोल पैसा देना है अंकल पैसा दो या मत चलेगा पोळी हा एक पदार्थ घेतला आहे 60 रुपयाला. हा
केळी पिकलेलं. तळून घेतात. आपलं पीठ असते साधं आपण जे बेसनचं. बेसनचं पीठ असतं ते थोडं लांब घेतलं ते पदार्थ दिसतो. तर मी आता याला ट्राय करतो. गोड आहे आणि गोडच जास्त आहे. आंबट थोडंसं आंबट केळी हे आहे. ठीक आहे. नाही मी पहिल्यांदाच ट्राय करतो. वन टाइम तुम्ही खाऊ शकता. खाऊ शकता वन टाइम. खाऊ शकतो. वन टाइम खाऊ शकतो. ते आपण ब्रेकफास्टच्या नंतर आपण याला खाऊ शकतो. ट्रेनमध्ये 20 रुपयाला एक भेटतो. आम्ही 3 घेतले 60 रुपये. कसा चहा? ठीक आहे. एवढं आपल्याला एवढं काय जायचं. आपण आता आलो आहोत रत्नागिरीमध्ये. तर रत्नागिरीमध्ये आमचा वडापाव खायचा प्लॅन होता, कारण तिथं वडापाव पण चांगला भेटतो आणि पुढे गेल्यानंतर साऊथ इंडियामध्ये आपण जाणार तर आपल्याला तिकडं वडापाव वगैरे खायला भेटणार नाही आपल्याकडली टेस्ट. तर बोललो वडापाव आताच खाऊन घेऊ आणि परत काय थोड्या वेळानं जेवायचंच आहे आपण गाडीमध्ये. सो बोललो मजा घेऊ वडापावची. आणि हे दृश्य आहे रत्नागिरीमधून थोडं पुढे गेल्यानंतर. जंगल तुम्ही बघू शकताय. पूर्ण पावसामुळं एकदम हिरवीगार झाडी दिसत. तर मित्रांनो, जसं रत्नागिरी सोडून आपण पुढे येत आहोत, थोडा अंधार पडायची वेळ आहे आता आणि आपण ट्रेनने प्रवास करतोय. तर रात्रीचा शूट आपण करू शकत नाही. डायरेक्ट उद्या सकाळी आपण केरळामध्ये पोचणार आहे. तर तो सर्व अनुभव आपण एक्सप्लोर करणार आहेत. त्याचे व्हिडिओ वगैरे बनवणार आहेत. केरळमधल्या जेवणाची पण आपण टेस्ट घेणार आहोत. त्याचा आनंद आपण घेऊ आणि पुढच्या भागामध्ये ते सगळं ॲड करणार आहोत आपण. तर नेक्स्ट भागमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी बघा आणि त्याचा आनंद घ्या.